सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी पोस्ट वाचून दाखवते. नाव आहे चंद्र होता साक्षीला. चंद्र होता साक्षीला. अमेरिकेतल्या ह्युस्टन गावाच्या एका शांत उपनगरात रीड वाईजमन नावाचा इंजिनियर आणि त्याची पत्नी कॅरॉल यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याची स्वप्न रंगवली. कॅरोल एक उत्तम पेडियाट्रिक नर्स होती. नवजात बाळांची काळजी घेणारी. कोमल हातांनी त्यांना जवळ घेऊन औषधोपचार देणारी कॅरोल समाजात प्रिय होती. त्यावेळी रीड नेव्हीमध्ये काम करत होता. नासा या कंपनीनं अवकाशात जाण्यासाठी अंतराळवीर शोधण्याची मोहीम सुरू केली होती. त्यात त्याची निवड झाली होती. अंतराळवीर म्हणून मिळणाऱ्या ट्रेनिंगसाठी घरदार सोडून त्या कार्याला वाहून घ्यावं लागलं. मुली लहान होत्या, त्या भेटत नसत. तेव्हा कॅरोलनं त्याला एकच सांगितलं होतं, रीड, तू अवकाशात जा, ताऱ्यांजवळ जा, मी इथून तुला पाहत राहीन. 2 मुलींची काळजी घेत, नर्सिंगच्या शिफ्ट सांभाळत, रीडचं मनोधैर्य वाढवत कॅरोल आता दिवस चंदेरी करत होती. पण एक दिवशी त्यांच्या आयुष्यात प्रचंड वादळ आलं. कॅरोलला कॅन्सरचं निदान झालं. रीड आणि मुली तिच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. तरीही ती रीडला त्याच्या प्रत्येक मोहिमेच्या तयारीसाठी प्रोत्साहन देत राहिली. डोंट स्टॉप युअर ड्रीम बिकॉज ऑफ मी. कीप रीचिंग फॉर हायर प्लेसेस. तुझं स्वप्न साकार करण्यासाठी माझ्यासाठी थांबू नकोस. तुझ्या प्रगतीचा आलेख सतत नवी उंची गाठू दे. तिनं 5 वर्ष धैर्यानं, शांतपणे आणि अविश्वसनीय ताकदीनं आजाराशी लढा दिला. पण परमेश्वरी इच्छेपुढं कुणाचं काही चालत नाही. 17 मे 2020 रोजी वयाच्या केवळ 46व्या वर्षी कॅरोलनं जगाचा निरोप घेतला. रीडच्या आयुष्यात खोल, कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली होती. एक पोकळी, एक प्रचंड खड्डा, एक विवर. पण त्यांच्या मुलीसाठी तो घट्ट राहिला. आयुष्याला अर्थ देणारी, त्याला प्रोत्साहन देणारी कॅरोल त्यांना सोडून अनंताच्या प्रवासास निघून गेली होती. रीड सतत जगण्याचा अर्थ शोधत होता. कॅरोलला अंतराळ, तारे किती आवडायचे. तिने ते पाहिले असतील का? मला दिसेल का ती परत? कुठं शोधू मी तिला? अशा अनेक प्रश्नांची साखळी रीडला उत्तर शोधण्यास भाग पाडत होती. 2026च्या आर्टेमिस 2 या चंद्राभोवती 10 दिवसांची फेरी मारण्याच्या मोहिमेसाठी रीडची निवड झाली. जुलै 1969ला नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवलं. त्यानंतर तब्बल 57 वर्षांनी अमेरिकेनं 4 अंतराळवीर मिशन आर्टेमिसमध्ये चंद्रावर पाठवले. त्यातला एक अंतराळवीर होण्याचा सन्मान रीड वाईजमन याला मिळाला. 1 एप्रिल 2026 रोजी आर्टेमिस क्रू इंटिग्रिटी नावाच्या स्पेसक्राफ्टमधून अंतराळात झेपावले. रीडनं त्याच्या 2 मुलींना भरलेल्या डोळ्यांनी निरोप दिलेला साऱ्या जगानं पाहिला. कॅरोलनं दिलेली जिद्द, तिनं दिलेलं प्रोत्साहन आणि तिनं केलेलं प्रेम सोबत घेऊन रीड पृथ्वीपासून 2,52,756 मैलांवर चंद्राजवळ त्याच्या इतर 3 साथीदारांसह पोहोचला. चंद्रावरून निळ्या रंगाची गोल पृथ्वी पाहताना डोळ्याचं पारणं फिटलं. साऱ्या जगाचे डोळे त्यांच्याकडे लागले होते. दुर्दम्य महत्वाकांक्षा आणि अविरत कष्ट करून आर्टेमिस क्रू चंद्रावर पोहोचला होता. चंद्रावर जाऊन जिथले फोटो काढताना त्यांच्या नजरेस एक अतिशय तेजपुंज विवर पडलं. लक्ष वेधून घेणारं, स्वतःकडे खेचणारं विवर, क्रेटर, दरार. त्या विवराकडे बघत 4ही अंतराळवीर थबकले. एकमेकात चर्चा करून हॅन्सन या रीडच्या साथीदारानं नासाला विचारलं,
It's a bright spot in the moon, and we would like to call it Carol. या तेजस्वी विवराला कॅरोलचं नाव दिलं तर? रीडच्या नासामधल्या सहकाऱ्यांनी त्याच्या भावनेचा सन्मान केला आणि मग एक दिवस अधिकृत घोषणा झाली. त्या विवराला कॅरोल हे नाव देण्यात आलं. रीडनं चंद्राकडे पाहिलं. त्या रुपेरी पृष्ठभागावर चमकणारं ते विवर आता फक्त ते निनावी विवर नव्हतं, ते होतं कॅरोलचं स्मारक. तिच्या प्रेमाचं, तिच्या धैर्याचं, तिच्या प्रोत्साहनाची आठवण करून देणारं स्मारक. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण चेहऱ्यावर हसूही उमटलं. कॅरोल, तू मला आजवर अवकाशात, ताऱ्यांपर्यंत, चंद्रापर्यंत पाठवलंस. आज मी तुझं नाव चंद्रावर लिहिलं. आता तू कायम माझ्यासोबत आहेस, मी चंद्रावर असतानाही. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. कॅरोलचं चंद्रावरचं स्मारक बघण्यासाठी फक्त चंद्र साक्षीला होता. केवळ 3 क्रू मेंबर्स रीडच्या दाटून आलेल्या भावनांची साक्ष होते. रीड चंद्रावरून 10 एप्रिल 2026 या रोजी पृथ्वीवर परत आला, सुखरूप. आर्टेमिस 2 ला अभूतपूर्व यश मिळालं. या यशस्वी मोहिमेमुळं मानवी अंतराळ संशोधनात एक नवीन अध्याय सुरू झालाय. आणि आता जेव्हा जेव्हा रीड चंद्राकडे पाहतो तेव्हा त्याला तिथं दिसतं एक विवर नाही, एक पत्नी, एक माता, एक कॅन्सरशी झगडलेली विरांगना आणि एक शाश्वत प्रेम कहाणी. मंडळी, ही सत्य घटना आहे आणि ही जी शब्दांकित केलेली आहे ती ज्योतिताई रानडे यांनी केली आहे. ज्योतिताई, खूप खूप धन्यवाद. खूप छान लिहिलंय तुम्ही. खरंच कॅरोल विवर आणि रीड कॅरोलची ती प्रेम कहाणी जगाच्या अंतापर्यंत कायम सगळ्यांच्या लक्षात राहील. धन्यवाद ज्योतिताई. पुन्हा एकदा अशा छान छान गोष्टींसह पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.